दोघांनी एंट्री केली, एकमेकांना मिठ्या मारल्या, अतिशय अंगावर काटा आणणारी फ्रेम होती. एक आनंदाचा दिवस होता आणि आता हे असंच पुढे जाऊ, एकत्र राहू. एक कार्यकर्ता म्हणून माझी अपेक्षा आहे, मी काय आमदार आणि सचिव म्हणून बोलत नाही. आपण बघितलं हे होते आमदार वरुण सरदेसाई. कॅमेरा पर्सन प्रकाश, मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई. थँक्यू सर. आपण पुन्हा एकदा या ऐतिहासिक मेळाव्यातली ही दृश्य बघतोय. राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे सहकुटुंब या ठिकाणी आपल्याला उभे असलेले पाहायला मिळाले. व्यासपीठावर हे संपूर्ण कुटुंब एकत्र पाहणं हाच क्षण सुद्धा सगळ्या उपस्थितांसाठी तितकाच महत्त्वाचा आनंद देणारा होता. उद्धव साहेब असं म्हणाले की आम्ही एकत्रित राहण्यासाठी आलेलो आहोत. हो, नक्कीच. आगामी काळामध्ये आपल्याला हे चित्र पाहायला मिळेल. असं आहे की जर दोन ठाकरे बंधू स्वतः सांगतायत की आम्ही एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलेलो आहोत, तर तुम्हाला तुम्ही प्रश्न विचारून कशा करता फाटे फोडताय? मी पहिल्या दिवसापासून तेच सांगतो. देखील दिलेली आता दोघांच्या वक्तव्यावरून तशी सकारात्मक एक वातावरण तयार झालेलं आहे, परंतु अल्टिमेटली त्या दोन्ही बंधूंनी त्याच्यावर निर्णय घ्यायचा आहे. तो जो निर्णय घेतील तो सर्वमान्य असेल. आजच्या ह्या सभागृहातली जी उपस्थिती होती आणि त्यांचा जो प्रतिसाद होता, त्या प्रतिसादातूनच दिसलंय की तुम्ही दोघं जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल. आपण जर बघितलं हे होते मनसे नेते यशवंत केलेदार. कॅमेरा पर्सन प्रकाश, मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई. एकंदरीत ठाकरेंची युती झालेली आहे असं सध्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. मराठ्यांनी कटकेपासून आटकेपर्यंत झेंडे रोवलेले, तिथपर्यंत हा प्रवास पुन्हा जाईल. नक्कीच. तर हा जो प्रवास आहे तो शेवटपर्यंत जाणार असल्याचं या ठिकाणी वक्तव्य आहे ते अंबादास दानवे यांनी यावेळी बोलताना केलेलं आहे. समीर शेळकेसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई. वर्षानंतर आज एकाच व्यासपीठावरती आले. आपल्यासोबत काही मनसैनिक असतील किंवा शिवसैनिक असतील. वणी विधानसभेचे एक विजयी उमेदवार, एक पराभूत उमेदवार. सर, काय सांगाल? तुम्ही दोघं देखील याचा एकाच व्यासपीठावरती दोन्ही राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची भाषणं ऐकली, काय भावना काय? आता जेव्हा दोन्ही भाऊ एकत्र आले, गेल्या 20 वर्षापासून ते एकमेकाचा चेहरा पाहत नव्हते आणि आज मराठीच्या माध्यमातून ते एकत्र आले, तर आम्ही 4 वेळा लढलो. वणी विधानसभा क्षेत्रात आम्ही 4दा लढलो, परंतु आम्ही आमचं सौख्य तसं बाळगलं. आम्ही त्याच मैत्रिणी जेव्हा फक्त इलेक्शन निवडणुका असताना आम्ही फक्त निवडणूक लढवत होतो, परंतु आमची मैत्री, आमची भाऊबंदकी ही तशीच कायम ठेवली आणि आज त्याचं आम्हाला फळ मिळालं. दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळे आम्ही सुद्धा एकत्र आलो. आम्हाला खुशी आहे की या मराठीच्या एकत्रित येण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात जी हिंदी सक्ती केली होती ती सक्ती आज या दोन्ही भावांच्या जिवारी लागली आणि दोन्ही भाऊ एकत्र येऊन जे आम्हाला मार्गदर्शन करेल आता याच्या पुढे आम्ही त्या पद्धतीनं पुढील वाटचाल करू. काय सांगा भाऊ, काय भावना काय तुम्ही? एक तर महाराष्ट्रातील जनता हे चित्र पाहण्यासाठी अनेक वर्षापासून व्याकुळ होते, हे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि मराठीचा मुद्दा आणि या मुद्द्यावरून संपूर्ण मराठी माणूस एकत्र झाला आणि याही पुढे जनतेच्या मनामध्ये पर्याय नव्हता आणि तो पर्याय आता जनतेला खुला झालेला आहे. भाजपच्या विरोधातला जो पर्याय आहे तो आता स्पष्ट जनतेसमोर आलेला आहे आणि निश्चितच याचे पडसाद तुम्हाला भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसतील. पण पहिलं की याचे पडसाद भविष्यात तुम्हाला दिसतील असं वक्तव्य मनसैनिक आणि शिवसैनिकांनी केलेलं आहे. कॅमेरा पर्सन प्रकाश, मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई. तर आपण बघतोय विविध प्रतिक्रिया सुद्धा आता या संदर्भात नेते कार्यकर्त्यांच्या उमटताना पाहायला मिळतात. दोन्ही बंधूंनी अखेर निर्णय घ्यायचा आहे एकत्र येण्यासंदर्भातला. मात्र सध्याच्या क्षणाला जे चित्र व्यासपीठावर पाहायला मिळालं, दोन्ही बंधू किंवा दोन्ही कुटुंब एकत्र येताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं, ते मात्र फार सकारात्मक आहे, आनंद देणारा आहे आणि भावनिक करणारा हा क्षण होता, अशी प्रतिक्रिया सुद्धा अनेकांनी दिल्याचं आपण बघितलं. आता भविष्यामध्ये नेमकं काय होतंय या बंधूंच्या एकत्र येण्याबाबत हे पाहणं सुद्धा उत्सुकतेचं आहे. ही आमची सुद्धा धारणा आहे आणि आम्ही त्या पद्धतीने आमचा कारभार तसाच करतो. अहो, त्यांनी सांगितलंय, राजनीत्यांना दुजोरा दिलाय का? एकत्र या, एकत्र राहा, त्याच्याबद्दल आम्हाला काही त्याच्याबद्दल वाईट वाटायचं काहीच कारण नाहीये. राज आणि उद्धव साहेब एकत्र आलेत,
म्हणून आमच्या पोटात दुखायला लागलं असं समजण्याचं कोणतंही कारण नाही. गैरसमज करून घेऊ नका. 20 साल के बाद दिखाई देंगे आम लोग कई जो पुराने शिवसैनिक को मिलने लगे। आपने उनका उत्साह देखा है, उन लोगों ने साथ में काम किया है और 20 साल के बाद जब एक साथ आए हैं तो आपने पूरा हॉल देखा है, हॉल के बाहर जो भीड़ रखी है, जनता का उत्साह दिखा रहा है कितना उनके मन में था कि दोनों भाई फिर से आए। क्या आज जो एनर्जी वो यूपी में बदल जाएगी? हालांकि पार्टी साहब बार बार बोल ही रहे थे उद्धव साहब, तो उम्मीद है कि दोनों भाई समझेंगे कि अभी समय की मांग ये है कि दोनों एक साथ आएं, दोनों महाराष्ट्र का हित साथ में रखें और मुंबई कर के दिलों में जो था आज आपको इस हॉल में गूंजता हुआ दिखाया।